हॅलो मित्रांनो, माझं नाव वल्लभ आहे. मी ऑथर आहे, मी इंजिनियर आहे. तसेच तुम्हाला माहितीच असेल, की मी लोकांचे 4 भागामध्ये प्रॉब्लेम असो, की त्यांना हेल्प करतो. जसे की मी फायनान्शियल प्लॅनिंगही करतो. तर हा व्हिडिओ फायनान्शियल प्लॅनिंगवरतीच आहे आणि फायनान्शियल प्लॅनिंगसाठी मी तुम्हाला 7 स्टेप एक्सप्लेन करणार आहे. बरोबर? तर त्याच्यातला हा पहिला स्टेप आहे, जो सेव्हिंग आहे. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, की आपण 365 दिवस कामाला जातो. जर आपण एक महिन्याचा पकडला तर 30 दिवसातून आपण 22 ते 25 दिवस आपण कामाला जातो. 8 ते 10 तासासाठी काम करतो. तर आपण हे सगळं पैसे कमवण्यासाठी करतो. पण आपणच स्वतःला विचारलं पाहिजे, की आपण किती तास ती मॅनेजमेंट, त्याची प्लॅनिंग करण्यासाठी आपण टाकतो. बरोबर? आपण 1-2 तास पण टाकत नाही, की आपण जो फायनान्स कमवलेला आहे, त्याचं कसं प्लॅनिंग करू शकतो. तर आज मी तुम्हाला तसे 7 स्टेप आहेत. तर मी तुम्हाला आजच्या दिवशी मी स्टेप 1 जो सेव्हिंग आहे. आज मी तुम्हाला सेव्हिंगबद्दल सांगणार आहे. प्लॅन युअर सेव्हिंग. बेसिकली आपल्याला याचे काय बेनिफिट्स आहेत आणि हा का गरजेचा आहे. तर मित्रांनो, मला सांगायचं आहे, की सेव्हिंग्ज हा सिक्युरिटीसाठी गरजेचा आहे. आपल्या सिक्युरिटी, आपल्याला जे भविष्यामध्ये, जे फ्युचरमध्ये जे एक्सपेन्सेस आहेत, त्याला लागण्यासाठी सेव्हिंग्ज खूप गरजेची आहे. पण जर महिन्याला सेव्हिंग, जर आपला फॉर एक्झाम्पल आपण जर महिन्याला 1,00,000 कमवतो, बरोबर? तर त्याच्यामध्ये कमीत कमी 10% तरी आपण सेव्हिंग केली पाहिजे. जसे की मी तुम्हाला जर तुम्हाला एक रूल सांगतो, की जर आपल्याला महिन्याला 1,00,000 पगार आहे, तर त्या महिन्यातल्या 1,00,000 मध्ये आपण 50-30-20 चा रूल लावू शकतो. जसे की 50% हा आपण आपल्या संसाराला देऊ शकतो. संसारामध्ये पैसा टाकू शकतो. जसे की अ, घराचं भाडं असो, की ई-एम-आय असो, की रेशन असो, लाईट बिल असो, हे आपले 50% आपण आपल्या नीड्सवरती टाकतो, जे आपल्याला गरजेचे आहे. बरोबर? त्यातले मी तुम्हाला सांगेन, की 30% आपण आपल्या वॉन्ट्समध्ये तुम्ही टाकू शकता. आता वॉन्ट्स का? कारण की जर आपण कमवतोय, तर ऑब्व्हियसली की आपल्याला पैसे खर्च करायचे असतील. आपल्याला जे पाहिजेल असेल, ते आपण जर नाही घेतलं, तर काही अर्थच नाहीये. पण जे उरलेले 50 झाले, 30% झाले, 20% जे आहेत, त्या 20% मध्ये तुम्ही हा सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकलेच पाहिजे. आता सेव्हिंग्ज, त्या त्या 20% मधले मी तुम्हाला सांगेन, की 10% हे तुम्ही सेव्हिंग्जमध्ये टाकले पाहिजे. का? कारण की तुम्ही जे कमवताय, तुम्ही तुमच्या कंपनीला कमवून देताय, तुम्ही गव्हर्नमेंटला कमवून देताय टॅक्स भरून, तुम्ही बँकेला कमवून देताय, तुम्ही ई-एम-आय घेतला असेल, लोन. बघितलं असेल ना, तर तुम्ही जर सिटीमध्ये राहो, गावामध्ये राहो, प्रत्येक माणसामध्ये कमीत कमी 70 ते 80% लोकं आज कर्ज घेतायत. आपण बँकेला कमवून देतोय. आपण आपण कधीच स्वतःला सॅलरी देत नाहीये. कधीच आपण स्वतःला पे नाही करत आहे. तर मी तुम्हाला सांगेन, की 10% कमीत कमी तुम्ही सेव्ह केले पाहिजे. बरोबर? आणि कमीत कमी आपल्या अकाउंटमध्ये 6 महिन्याचा सिक्युरिटी डिपॉझिट असले पाहिजे. आता समजा तुमच्याकडे 1,00,000 तुम्ही कमवताय. त्यातले 50,000 तुम्ही तुमच्या गरजेमध्ये, तुमच्या नीड्समध्ये टाकत असेल, तर कमीत कमी 50 इंटू 6 3,00,000 तुमच्याकडे असलेच पाहिजे. नाहीतर तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये प्रॉब्लेम होईल. कारण की हे जे बेनिफिट्स काय, सेव्हिंगचे काय बेनिफिट आहे, तुमच्या सेव्हिंग्ज तुम्हाला एमर्जन्सीसाठी यूज होतो. त्यानंतर तुमच्या फ्युचर एक्सपेन्सेससाठी यूज होतो. जर तुमचे जॉब लॉस झालंय, कोणता काहीतरी लॉस झालेला आहे, तर त्यासाठी यूज होतो. ह्याच्या व्यतिरिक्त सेव्हिंग्ज हा इन्व्हेस्टमेंटसाठी यूज होतो. आता इन्व्हेस्टमेंट कसं आहे माहिती आहे, तुमचा जो सेव्हिंग्ज आहे, तुमच्या अकाउंटमध्ये जर असेल, बरोबर, तर तो पैसा तुम्हाला तेवढ्याच स्पीडनी कमवून देणार नाही, जेवढा इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकल्याच्या नंतर देईल. तर इन्व्हेस्टमेंटसाठी खूप गरजेचा सेव्हिंग्ज खूप इम्पॉर्टंट आहे. जर बघा, माणसाला जर पैसा वाढवायचा असेल, तर त्याला इन्व्हेस्टमेंट करावंच लागेल. कारण की फक्त बँकेमध्ये ठेवून मतलब नाहीये ना. ठीक आहे? तर कमीत कमी 10% तरी तुम्ही सेव्हिंग केली पाहिजे. जर तुम्हाला सवय लावायची असेल, तर तुम्ही तुम्ही एक पिगी बँक विकत घेऊ शकता. बघा, पिगी बँक आपण मुलांना देतो, त्यांना सेव्ह करायला सांगतो, पण आपण कधीच घेत नाही. एक पिगी बँक विकत घ्या, बरोबर, आणि
त्या पिगी बँकमध्ये तुम्ही जर प्रत्येक दिवशी पैसे टाकत गेलात, 1 रुपया असो 2 असो, तुम्ही जर रिक्षामध्ये कुठे गेलेले असेल तर रिक्षावाला जेव्हा जेव्हा चेंज देतो 1-2 रुपये, तर तुम्ही त्या पिगी बँकमध्ये टाकू शकता. असा तुमचा जसा पैसा वाढतो तसा तुम्हाला एक हॅबिट सुरू होईल तुमची. सेव्हिंगची हॅबिट लागलीच पाहिजे. आणि फायनान्शियल प्लॅनिंगचा, फायनान्शियल इंडिपेंडन्सचा हा पहिला रूल आहे सेव्हिंग्स. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेव्हिंग्स बद्दल बरंच सांगितलेलं आहे. तर जाता जाताना मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही 10% तरी सॅलरी मधला तुम्ही पहिले स्वतःला पे करा. ठीक आहे. ऑल द बेस्ट अँड थँक यू.